आपण देणार ना, आपण नाही देणार, पण त्या ठेकेदाराला देणार, ठेकेदार तुम्हाला देणार. बरं, ठेकेदार म्हणणं की 10 जुलैपर्यंत सगळं बघून. आणि त्याला विचारायला पाहिलं होतं साहेब, तो आता तो बोलतो का त्याचं बिल पास होईल तेव्हा निघेल थोडक्यात. आणि महत्वाची गोष्ट म्हणतोय की मला पैशाची देणी लावायला. हॅलो, हां, एक महिन्यात होऊन जातं. आता यांनी आता काय केलं पाहिजे होतं, तो बोलतो डायरेक्ट वरती हात करतो नाही म्हणून. तर मग यांनी याच्याजवळची जी काही असेल त्यांनी पैसे यांनी पगार जर केली यांच्यामध्ये, हो ना. आता 4 महिने पगार म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि हा बोलतो आता जर आता आपण जर काम जर बंद जर ठेवलं तर लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे गावामध्ये एक मोठी. म्हणजे आता ह्या लोकांनी जर कर्मचाऱ्यांनी जर काम जर केलं नाही तर किती मोठी अस्वच्छता जाणवेल चांदवड शहरामध्ये, एक मोठा प्रश्न निर्माण होईल. अगोदरच चांदवड शहरामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याच्यानंतर गावामध्ये ते साप सर्प आता चालू झाले निघायला. आणि हे लोक आवरावरी करताय. आता याच्यानंतर मग आता हे लोकांना जर पगार जर आता 4 महिने तर वेट केलेला आहे, यांना 4 महिने दिलाच नाही, तर मग आता ही ज्यांना 1 महिना देणार, मग त्याला हे प्रश्न विचारायला पाहिजे का बा मग आता काम बंद ठेवायचं का चालू ठेवायचं या लोकांनी. पैसे आल्यावर काम चालू करायचं. हा ना, पहिला पैसे होते. आता कसं पहिला तुमच्या पगाराला मी जबाबदारी, आता मी मागच्या वेळी तुम्ही माझ्या शब्दासाठी करता आणि व्यवस्थित करून द्या. पगार आल्यानंतर काम चालू. आणि काय साहेब इतकी वाईट परिस्थिती मुलांचं. म्हणजे आता हे मुलं लहान लहान मुलं आहे, हे मुलं तुम्हाला मी आता इतकं वाईट वाटलं मला का हा मुलगा प्रामाणिक. म्हणजे मुलं सगळ्यांना लहान लहान मुलं आहे, संध्याकाळी सकाळी कामावर येतात तर सकाळी जर हे मुलं घरी जर गेले ना, सकाळी आल्यानंतर सायंकाळी मुलं कामावरून घरी जातात, तर लहान लहान मुलं यांच्याकडे अपेक्षेने वाट बघता का पप्पांनी आमच्यासाठी 5 रुपयाचा तरी खाऊ आणला असेल. पण ह्या मुलांकडे 5 रुपये सुद्धा राहत नाही साहेब. म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती. त्याच्यामध्ये नगर परिषद पाहून नगर परिषद असून हे काम करत आहे, ठेकेदार म्हणून काम करत नाही. आणि यांना जर 4 महिने जर पगार जरी मिळाला नाही, त्यांचं कुटुंबाचं पालन पोषण कसं करणार आहे, उदरनिर्माण कसा होणार आहे या लोकांचा. आणि हे लोक आणि शब्दाची भुकेली साहेब. ग्रँडच नाही आलं. काय माहितीये का, सगळ्यात सेफ जर ठेका असेल ना तर गणकत्राचा ठेका. पहिले 15 व्यक्ता 14 व्यक्ता इतका निधी यायचा आणि तो वर्षात 4 वेळा यायचा निधी यायचा नाही. तो जो आहे ना 2 वर्ष निधीच नाही आला. त्या ठेकेदाराची बिलं ती थांबत गेली, त्याची पण आर्थिक कपॅसिटी संपली. आता आपली जे वसुली वगैरे चालू आहे ना, आता काय झालं माहिती परत काय झालं की निधी यायच्या वेळी पहिली आचारसंहिता लागली विधानचं बिल, ती संपायच्या अगोदरच नाही दुसरी आचारसंहिता लागली विधान परिषदेची. त्यात तो अडकून बसला, वरून पैसे ट्रान्सफर नाही झाले. म्हणजे जर निधी आला ना वरून तर एका दिवसात मागचे 4 महिने यांचे पेमेंट होईल. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ठेकेदार ताजा होतोय. आणि राहिला प्रश्न आता जर मास्टर रजिस्टर जर आता जर चेक केलं तर आता इथे 22 कर्मचारी 22 असेल तर मला नाही वाटत का तो 22 कर्मचारी तर इथे आहे, पण कर्मचारी रजिस्टर होतं जास्तीत असतील साहेब. आता हे रजिस्टर होतं आता जास्तीत असणार. म्हणजे त्याच्यामध्ये ठेकेदार त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यात ते म्हणजे सगळ्या गोष्टी पगारासाठी देतोय असं नसते. त्याच्यामध्ये असते गाडीचं मेंटेनन्स असते, डिझेल असते, बाकीच्या गोष्टी सगळ्या त्यांनी करायच्या. ह्याच्यासाठी पण आमच्या पैशामधून त्यांच्या 1 रुपया पण जात नाही. आमच्या 3000 रुपये पेमेंट मधून ज्यांच्या पगारामधून ते पैसे कट होतात, पण ते त्यांचं पण काम आहे ना. आपण 3000 अजून टाकायचं पीएम, पण हे लोक टाकतच नाही. आमचे 100 तर त्यांचे 100 50 तरी पाहिजे, ते त्यांची काहीच नाही. काय साहेब मला एक असं एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही मुख्य अधिकारी आहात या चांदवड शहराचे, आणि मला एक असं वाटतं हे जे पोरं आहे ना तर अतिशय यांनी कोरोना काळामध्ये कोरोना महामारीमध्ये ह्या लोकांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकला, त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकला. आणि हे पोरं सातत्याने काम करत होते. 1 महिना सर आम्ही सातत्याने काम करून साहेब यांना त्या महिन्याचा म्हणजे त्या महिन्याचा सुद्धा यांना पगार दिला नाही. म्हणजे कोरोना काळामध्ये उलट आपल्या माध्यमातून तो ठेकेदार असेल किंवा आपल्या माध्यमातून ज्यांचा सत्कार केला पाहिजे होता तसं तर होत नाही. उलट त्या कोरोना महामारीचे तर पेमेंट तर अटकलंच. पण आता ह्या मुलांचा गेल्या 4 महिन्यापासून पगार अटकेले. आज सोमवारचा दिवस घरामध्ये बाजार पाहिजे, यांच्या घरामध्ये बाजार नाही, अन्न धान्य नाही. मग या मुलांनी काय करायचं, कुटुंबामध्ये घरी गेल्यावर झगडे होता साहेब. यांना घरी गेल्यावर पत्नी विचारते काय आणलं आमच्यासाठी,
बजावणी आज मग यांनी कोणाकडे न्याय मागायचा असा मोठा प्रश्न पडला. म्हणून आज आपण एक अधिकारी म्हणून आपल्यापर्यंत हे कानावर टाकणं गरजेचं आहे. काय मुलांचा पगार कधी होणार असा एक मोठा प्रश्न पडलेला आहे साहेब. म्हणजे यांना जर पगार जर दिला तर मग गावात घे यांची आरोग्याची स्वच्छता वगैरे काय गरजेचं आहे ते असं तुम्ही जाऊ पैसे ट्रान्सफर मागला बँक तुम्ही बघा बरं त्यांच्या पगाराचा अर्जंट करा बाकी दुसरं काही नाही. यांना आता कसं करायचं चालेल पण साहेबांनी निवेदन द्या ते स्वीकारा निवेदन सर असू द्या स्वीकारा तुम्ही कर्मचाऱ्यांची भावना आणलेली आहे त्याच्यामध्ये. सगळे डिटेल या चला सगळ्यांनी या पुढे चला या हा या इकडे पुढे या.